नमस्कार. मी आशुतोष टिळक. 3 ऑगस्ट 2024 ते 9 ऑगस्ट 2024 या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. आठवडा बऱ्यापैकी ऍक्टिव्ह होता. सोमवारी जागतिक शेअर बाजारांमधली कत्तल, त्याच्या आधीच्या शुक्रवार शनिवारी अमेरिकेच्या बाजारामध्ये जे काय घडून गेलं त्याच्यामुळे घडलेल्या अनेक साऱ्या गोष्टी, मान्सूनची भारतामधली सिच्युएशन नेमकी काय आहे, भारताच्या काही भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे पंजाबची जी एक सिच्युएशन होते त्याच्यामुळे काळजी वाटावी अशी परिस्थिती येते आहे. गव्हर्नमेंट ऑफर्स रिलीफ टू होम ओनर्स, इंडेक्सेशन जे काढून टाकण्याचा बजेट मधला भाग होता तो आला, तर ते बघू येणार आहोत. सेन्सेक्स निफ्टी सफर्स शार्पेस्ट फॉल इन मंथ्स आफ्टर अमिड ग्लोबल टर्मोइल. नेमकं काय आहे? बांगलादेशचा क्रायसिस हा याच आठवड्यात झाला. राजकीय दृष्ट्या आपण नाही बघणार आहोत, पण तरी देखील आर्थिक दृष्ट्या आपण त्याच्याकडे बघणार आहोत. आरबीआयनी रेपो रेट स्टडी होल्ड केले आहेत, पण तरी देखील आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या काही निर्णयांकडे आपण बघणार आहोत. सुप्रीम कोर्ट अपहोल्ड्स मॅन्डेटरी रिस्ट्रक्चरिंग फॉर स्ट्रेस्ड एमएसएमईज. असं नेमकं काय झालं त्याच्याकडे पण आपण थोडेसे बघणार आहोत. सुप्रीम कोर्टाचे हे नेमकं काय चालू आहे, काय एमएसएमईच्या बाबत सुप्रीम कोर्ट आणि हे असणे सगळ्या गोष्टी काय चालू बघणार आहोत. बँक्स एक्सपांड लोन ऍक्सेस युझिंग युपीआय अँड एफडी कोलॅटरल. तुमच्याकडे एफडी असेल तर त्याच्या आधारात काय करता येईल त्याच्याकडे आपण बघणार आहोत. सेबीचं रुलिंग काय आहे फ्रंट रनिंगच्या बाबतीमध्ये त्याच्याकडे पण आपण बघणार आहोत. बोनस शेअरच्या बाबतीमध्ये सेबीने काहीतरी काहीतरी करायचं ठरवलं, ऍक्शन घ्यायची ठरवली. नेमकं रुलिंग काय असणार याच्याकडे पण आपण बघणार आहोत. आणि नेक्स्ट लेग ऑफ एनपीएस कमिंग फ्रॉम फिनटेक नेमकं काय आहे त्याच्याकडे पण आपण जाणार आहोत. सुरुवात करूया बातम्या अधिक डीप मध्ये जाऊन. काही राज्यांचे नकाशे मी तुम्हाला दाखवतो आहे. हिरवा म्हणजे अगदी पुरेसा पाऊस झालेला आहे. केरळ बऱ्यापैकी हिरवा आहे, थोड्याफार प्रमाणात काही भाग आहेत. आणि त्याच्याच शेजारचं जे राज्य तुम्हाला दिसतं ते तामिळनाडू आहे. तिथे हिरवा नाही, तिथे निळा रंग आहे. एक्स्ट्रीम हाय कुठेतरी त्याच्यापेक्षा थोडस खालती आलेलं म्हणजे निळं, असा तर रंगाचा ते कलर कोड आयएमडी डिपार्टमेंट वापरतं. फार वेळ मी इथे लावणार नाही. पंजाब आणि हरियाणा, भारताच्या शेती क्षेत्राच्या बाबतीमधले भारताच्या धान्याचे कोठार ज्यांना म्हणलं जातं ती ही दोन राज्य. लाल बऱ्यापैकी दिसतो आहे. 40-40 50-50% जिथे डेफिसिट आहे पावसाची यांच्या काही राज्यांमध्ये, आणि हे पंजाब आणि हरियाणामध्ये होत आहे. हे काळजी करायला लावणारी आहे आणि हे कुठेतरी पावसाचा बदललेला स्वभाव दाखवणार आहे का, वातावरणातले बदल या गोष्टी घडवत आहेत का. आणि जर तसं असेल तर मग आपल्याला पेरण्यांकडे जाणाऱ्या गोष्टी बदलाव्या लागतील का. कारण पेरण्या ओव्हरऑल चित्र बदललेलं नाही, जे मागच्या वेळेला मी दाखवत तेच आहे. परंतु या दोन राज्यांमध्ये जर पुरेसा पाऊस होत नसेल तरी काळजी करायला लावणारी गोष्ट आहे, असं जर मी म्हणलं तर ते चुकत नाही ना. यू गॉट माय पॉइंट. मला काय म्हणायचं आहे, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेशचा मध्य भाग बऱ्यापैकी लाल तुम्हाला दिसेल. नाही, हा उत्तर प्रदेश नाही, हा आहे झारखंड. हा आहे झारखंड. झारखंडच्या भागामध्ये तुम्हाला हा भाग दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक हायलाइट करणार असेल बिहार झारखंड, बिहार झारखंडचा भाग. महाराष्ट्र राज्यामधला हिंगोलीचा जो एक जिल्हा आहे तो बऱ्यापैकी लाल दिसतोय. त्यांच्याकडे पण एक 40% डेफिसिट आहे. पण ओव्हरऑल बाकीच्या भागामध्ये पुरेशा पाऊस झालेला आहे असं म्हणायला जागा आहे. हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड ओव्हरऑल आहे. काही काही भागामध्ये लाल आहे. पाऊस जर या भारताच्या या राज्यांमध्ये गहू पिकवला जातो, तांदूळ होत नाही, तांदूळ दक्षिणेकडे होतो, पण ज्या भागामध्ये गहू असतो, ज्वारी असते, बाजरी असते, ह्या राज्यांमध्ये जर दुष्काळ पडणार असेल आणि बिहारच्या मध्य भागामध्ये जर लाले लाल होणार असेल परिस्थिती, 40-30-40% आसपास जर डेफिसिट दिसणार असेल, तर मग अन्न सुरक्षा, खाद्य सुरक्षा
या प्रश्नावर मी बोलायला सुरुवात केलं तर मग अनेकांना राग येईल की आशुतोष असं का बोलतो, पण माझ्या समोरचे मॅप मला तेच दाखवतायत ना. तर हायलाइट करणं हे IMDचं काम आहे. दॅट्स इट. पंजाब, हरियाणा आणि भारताची ही 2 राज्य अजून हायलाइट होत आहेत. झारखंड, महाराष्ट्र राज्यामधला हिंगोलीचा जिल्हा बऱ्यापैकी लाल दिसतोय. पुणे बऱ्यापैकी आनंदात आहे, पुण्याला बऱ्यापैकी सुख मिळत आहे. आणि सांगली आणि थोड्याफार प्रमाणावर जो डार्क दिसतो आहे तो सांगली, पुण्याच्या खालचा आहे सातारा, त्या सांगलीच्या खालचा जो दिसतो आहे तो आहे कोल्हापूर. कोकणात पाऊस आहे, नंदुरबारच्या भागामध्ये पण पाऊस आहे, परंतु धुळे आणि जळगावच्या भागामध्ये पाऊस बऱ्यापैकी आहे असं म्हणायला जागा आहे. ठीक आहे, पुढच्या बातमीकडे सरकूया. रिलीफ बट इंटेन्शन्स आर क्लिअर. भरपूर सारा आरडाओरडा झाला बजेटमध्ये. 23 जुलै 2024 ला सादर झालेल्या बजेटमध्ये अचानकपणे इंडेक्सेशन काढून टाकलं गेलं. लय आरडाओरडा झाला आणि मग बाईंनी जे एक सुधारित आणलं समोर, की जे बिल समोर ठेवलं पास करायला, की हे आमच्या या मंजुरी आहेत, हे आहेत ते. त्याच्यामध्ये 23 जुलै 2024च्या आधीच काढून टाकलं गेलं किंवा चॉईस दिला गेला तुम्हाला इंडेक्सेशन सह जर घ्यायचं असेल तर 20% म्हणजे जुना ऑप्शन, किंवा तुम्हाला नवीन ऑप्शन विदाउट इंडेक्सेशन 12.5%, 12% जे काय करवलं गेलं आहे इन रिस्पॉन्स टू द पब्लिक आउटक्राय, साध्या भाषेत बोलायचं तर तो बदलवला गेला. परंतु 23 जुलै 2024 पर्यंत ज्या लोकांनी हा व्यवहार कागदावर आणलेला नाही त्यांना इंडेक्सेशन नाही, असं ते सगळं झालेलं आहे. मग बदललं काय, की 2001 ही जी एक तारीख ठरवली गेली होती ती काढून टाकली गेली. 2024 23 जुलै 2024 अशी एक तारीख आली आणि त्याच्या पुढचं जे काही डील असेल ते सगळंच्या सगळं इंडेक्सेशनच्या शिवाय होईल. फायदा ज्यांना जानेवारी फेब्रुवारी पासून ज्यांनी या केलेल्या आहेत आणि ज्या कागदावर आणाल त्यांना आता जुलैच्या आधी अवतरलाय त्यांना याचा फायदा होईल. ऍक्सेप्टेबल आणि हे उत्तम आहे, यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. या अस्वलाला कसं विसरणार. अस्वल साहेब नमस्कार, धन्यवाद आलात. इंडियन इक्विटी बेंचमार्क सेन्सेक्स अँड निफ्टी प्लंज्ड बाय नियरली 3%. कारण काय होतं एकदम साध्या भाषेत सांगतो. जपानचा कॅरी ओव्हर ट्रेड, ज्याला आय थिंक माझ्या पुढच्या स्लाइडमध्ये समजवलेलंच आहे. साध्या भाषेमध्ये जर मला हे समजवायचं असेल तर जगभरामधले सगळ्यात कमी व्याजदर हे जपानमध्ये आहेत. त्यामुळे जगातली फायनान्शियल सिस्टीम, जगातली आर्थिक व्यवस्था ही इतक्या उत्तम प्रमाणात काम करते की तुम्ही जगातल्या कुठल्याही भागामध्ये जाऊन कर्ज काढू शकता जर त्या बँकांना ते मान्य असेल. जपानच्या बँका तुम्हाला कर्ज देतील, जपानमधून तुम्ही ते भारतात आणा, अमेरिकेत न्या, काय तुम्हाला वाटेल ते करा, फक्त व्याजदर द्या. परिस्थिती ही तेव्हा टाईट झाली जेव्हा जपानच्या बँकांनी व्याजदर वाढवायला सुरुवात केली, शून्याच्या आसपास असलेला व्याजदर, आणि जपानने काही काळ निगेटिव्ह इंटरेस्ट रेट पण बघितलाय. की तुम्ही जर बँकेमध्ये गेलात आणि सेव्हिंग मध्ये पैसा ठेवला तर तुमचा ठेवलेला पैसा घटेल, असं जपानमध्ये काही झालं होतं. आता ते काढून टाकलं गेलं आणि पॉझिटिव्ह व्याजदर सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे झालं असं की एक टर्मॉइल जन्माला आला. अनेकांनी त्यांचे जे गुंतवलेले पैसे होते, जे कर्जाऊ काढले होते जपानमधून, म्हणजे जपानमधून कर्ज काढा, अमेरिकेच्या शेअर बाजारामध्ये टाका, तुमचा उद्योगधंदा सुरू करायचा, युरोपमध्ये करा, हे करा ते करा, याच्यामुळे कर्जाऊ एक मोठी सिस्टीम तयार झाली होती. याचा अर्थात काही प्रमाणात फायदा जपानमधल्या माणसांनी पण घेतला होता. व्याजदर वाढवायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यांनी जाहीर केलं की व्याजदर आता वाढवायला सुरुवात होती. आता फेडावं तर लागेल कर्ज, त्याच्यामुळे जे घेऊन ठेवलेलं आहे ते अनेक साऱ्या जणांनी अचानकपणे विकायला सुरुवात केली, पैसा आणून जपानच्या लोकांकडे द्यायला सुरुवात केली अचानकपणे, काही काळासाठी का असेना, फ्लो उलटा व्हायला. आणि त्याच्याने जगभरातल्या बाजारांमध्ये थोड्या प्रमाणावर का असेना एक प्रेशर तयार केलं. बातम्या. अँटनी ब्लिंकन, अमेरिकेचे संरक्षण गृह प्रमुख असं म्हणता येईल, त्यांचे मंत्री, आणि त्यांच्या एक दोन स्टेटमेंट असं सगळं तयार झालं की झालं, इराण आता हल्ला करतो आहे इस्रायलवर, तयार राहा, पुढच्या 24-28 तासात केव्हाही होऊ शकतं. मुळात इराण हा ओपेकचा एक भाग आणि
ओपेकच्या या युद्धामुळे कुठेतरी जगभरामध्ये तेलाची भाववाढ होईल असा अंदाज तयार झाला, परंतु तो तेवढ्या प्रमाणावर घटला नाही, तेवढ्या प्रमाणावर मूर्त स्वरूप त्याला आलं नाही असं म्हणता येईल. डिस्रप्शन, तेलाचा पुरवठा घटणं अशा अर्थाने म्हणलं होतं. परिस्थिती अशी झाली की तो घडला नाही. रशियाने त्यांना विमानं पाठवलीत वगैरे वगैरेच्या बातम्या पण येऊन झाल्या. अमेरिकेचा डेटा त्याने काळजी तयार करली. अशा तीन चार गोष्टींचा एक परिणाम तयार झाला आणि त्यामुळे अमेरिकेचे बाजार पडले, जपानचे बाजार पडले. इस्रायलमध्ये नेमकं काय होतं, त्यांच्या याच्यावर झालेल्या इस्माईल नावाच्या माणसावरचा हल्ला सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे फार लेबनॉन मधून पण इस्रायलवर हल्ला होणार का, मग हमासच्या लोकांनी हल्ला करायचं ठरवलं तर येमेन मध्ये शॅडो गव्हर्नमेंट होऊन बसलेले हुती गव्हर्नमेंट यांच्यावर पण हल्ले करणार का, असा एक जो सराव तयार झाला. त्या ग्लोबल टर्मोइल मध्ये भारताच्या सेन्सेक्स आणि निफ्टीने अगदी धाड दिशी पडून घेतलं. खालचं हे सगळं तुम्हाला असेल की इन्व्हेस्टर सेंटिमेंट वॉज सिव्हिअरली इम्पॅक्टेड बाय द शार्प डिक्लाइन इन ग्लोबल इक्विटीज ॲज कन्सर्न्स ओव्हर पोटेन्शियल US recession intensified. Banking, IT, metal, oil, gas sectors bore the brunt of the selling pressure. अजून इझी करून सांगतो की मागच्या 2 वर्षामध्ये म्हणजे जुलै 2022 मध्ये अमेरिकेचा बॉन्ड यील्ड जो सगळ्यात पहिल्यांदा यील्ड कर्व जो इन्व्हर्स झाला होता, म्हणजे 2 वर्षाचे कर्जरोखे अमेरिकन सरकारचे हे 10 वर्षाच्या कर्जरोख्यांपेक्षा जास्त व्याजदर द्यायला लागले होते. ऐतिहासिक दृष्ट्या मोठा टाइम तयार झाला होता की सलग 2 वर्ष अमेरिकेच्या 2 वर्षाच्या कर्जरोख्यांनी 10 वर्षाच्या कर्जरोख्यांपेक्षा जास्तीचं व्याजदर दिलं. म्हणजे अमेरिकेच्या सरकारने जर जुलै 2022 मध्ये काही जाहीर केले असतील कर्जरोखे, तर ते जुलै 2024च्या आसपास मॅच्युअर होणार आहेत. त्या कर्जरोख्यांनी पूर्ण कालावधी हा 10 वर्षांच्या याच्यापेक्षा जास्तीचं रिटर्न देऊन दाखवलं. काळजी टाकणारी गोष्ट होती. आणि तो ज्या वेळेला रिव्हर्स व्हायला सुरुवात झाली त्यावेळेला बॉन्ड बाजाराकडे पण पैसा जायला लागला की किंवा ज्या वेळेला व्याजदर घटतात बॉन्ड बाजारामध्ये तेव्हा तुम्हाला कॅपिटल अप्रिसिएशन मिळतं. 2 वर्षाच्या बॉन्ड यील्ड मध्ये हे कॅपिटल अप्रिसिएशन किती काळात मिळेल, 10 वर्षाच्या याच्यामध्ये जर ते व्हायचं असेल ते मिळेल. 50 वर्षाच्या बॉन्ड यील्ड मध्ये मला काही आठवडे जावे लागतील कारण त्याची ग्रोथ कुठेतरी सरकेल. 2 वर्षाच्या याच्यामध्ये होणारी ही जी मुवमेंट असते ती फार फास्ट असते ना, त्यामुळे त्या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा मला जर घ्यायचा असेल तर मला क्विक हालचाल करावी लागेल. म्हणून पण अनेक जण पडले. एक लॉस तो पण दिसून आला. अशा अनेक साऱ्या गोष्टींमुळे या गोष्टी घडून आल्या. आणि ज्यांना हे लक्षात येत नसेल की येन कॅरी ट्रेड नेमका काय आहे त्यांच्यासाठी ही एक स्लाइड मी राखून ठेवली आहे. ज्यांना इच्छा नसेल, मी असा थोडासा मागे होतो, तुम्ही हे इथे थांबा आणि बघू शकता. चला पुढच्या आपण याच्यावर जाऊ स्लाइडला. बांगलादेशच्या क्रायसिसमध्ये काय झालं. बांगलादेशच्या क्रायसिसमध्ये अनएम्प्लॉयमेंट सारख्या परिस्थितीमध्ये किंवा त्यांच्या देशाच्या स्वतःच्या गोष्टींमुळे त्यांच्या लीडरबाई, त्यांच्या पंतप्रधानबाई त्यांचा देश सोडून चालत्या झाल्या. आणि जाळपोळ आणि लुटमार, जाळपोळ आणि अस्वस्थता, अस्थिरता अशा सगळ्या काळामध्ये हा देश लोटला गेला. अनेकांना त्यातले सगळे व्हिडिओ फोटो बघून श्रीलंकेची आठवण झाली. आणि श्रीलंकेची आठवण झाली म्हणल्यावर बॉन्ड्स, सरकारचं कर्ज, सरकारचे पेमेंट्स, त्या देशातल्या लोकांची खाण्यापिण्याची होणारी आबाळ, असे अनेक सारे क्राईम्स तयार झाले. पण ऍट द सेम टाइम याचा एक फायदा असा झाला की बांगलादेश सारखा देश हा खूप मोठ्या प्रमाणात भारतावर अवलंबून आहे. भारतातून जो होतो एक्सपोर्ट तो लार्जली जीवनावश्यक वस्तूंचा होतो. बांगलादेशामधून जे भारतामध्ये आयात होतं, जे भारताकडे होणारा इम्पोर्ट असतो, तो तेल, क्रूड ऑइल हा एक मोठा फॅक्टर त्याच्यामध्ये होतो. हे मान्य करावं लागेल. कपड्यांचा जागतिक व्यापारी सगळ्यात मोठा बांगलादेश. अस्वस्थतेच्या, अस्थिरतेच्या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे जे काही डील्स सगळ्या येऊन थांबल्या होत्या
त्यातल्या बहुसंख्येने डील्स यायला लागल्या भारताकडे आणि त्यांच्या कॅन्सल व्हायला लागले. आणि त्यांचे आता जे एक नवीन राष्ट्राध्यक्ष आलेले आहेत, नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस, त्यांचा अंडर हा देश जरूर पुढे जावं, प्रगती करो, यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा. आणि ही काळजी ज्या काही त्यांच्या देशामध्ये येऊन बसली आहे, भारतासाठी काही प्रमाणात बेटर परिस्थिती येते आहे. कारण बंगालच्या भागामध्ये किंवा असेल काही प्रमाणात ओरिसाच्या भागामध्ये कामं करणारे कपड्याचे जे टेलर्स टाईप होते, त्यांच्याकडे हे डील्स जाताना दिसत आहेत आणि याचा फायदा आर्थिक दृष्टीने भारताला होतो आहे असं म्हणण्याची ही जागा आहे. पुढच्या बातमीकडे चलूया. काय झालं? आरबीआय होल्ड्स रेपो रेट स्टेडी ऍट 6.5%, 6.5 फॉर 9th कॉन्झिक्युटिव्ह टाइम. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मॉनिटरी पॉलिसी कमिटी त्यांनी होल्ड केलं. आणि सेंट्रल बँक डिसिजन वॉज लार्जली एक्सपेक्टेड बाय मार्केट अनालिस्ट. इन्फ्लेशन झालं असं की आत्ताच्या घडीला महागाई ही 4 ते 4.5% दरम्यान आहे. गमतीने मला असं म्हणावं लागेल की आपले सगळ्यांचे लाडके शक्तिकांता दास हे थोडेफार जेरोम काका पॉवेल यांच्याकडे सरकत आहेत. जेरोम पॉवेल हे 2%, 2%, 2%चा एक असा आकडा आपल्याला सांगत आहेत. शक्तिकांता दास यांनी आता तो जो एक रेंज होती, म्हणजे रघुराम राजन यांनी आरबीआय गव्हर्नर असतानाच्या काळात उर्जित पटेल कमिटी रिपोर्टला घेऊन इन्फ्लेशन टार्गेटिंग भारतासाठी जे एक सेटअप करून घेतलं, त्याच्यामध्ये एक रेंज तयार झाली. सीपीआयची रेंज मॅक्सिमम 6, मिड टार्गेट 4, 2% वर असलं पाहिजे, अशी एक रेंज तयार झाली. त्याच्यामध्ये हे आहे. परंतु शक्तिकांत दास यांचं म्हणणं की आम्हाला 4% खालतीच पाहिजे आहे आणि म्हणून त्यांनी 6.5% जो व्याजदर मेंटेन ठेवलाय. म्हणजे ऍज पर उर्जित पटेल कमिटी रिपोर्टच्या नुसार जर मी जायचं म्हणलं तर आत्ताच्या घडीला 0.5% व्याजदराची कपात व्हायला जागा आहे. हो, म्हणजे हे अनेकांना विचित्र वाटू शकतं की असं काय बोलतोय आशुतोष, पण हे आहे. परंतु भारताच्या बाजारपेठांमध्ये आणि भारताच्या फायनान्शियल सिस्टीम मध्ये जी एक काळजी तयार झाली आहे की बँकांना व्याजदर हेवी ठेवल्याशिवाय एफडी मिळत नाहीत, त्यांना थोड्याफार प्रमाणावर मदत करण्याची सिच्युएशन आहे. 60,000 करोडचा एक मोठा आकडा फ्युचर्स अँड ऑप्शन्स मध्ये भारतातले रिटेल इन्व्हेस्टर्स गमावतात अशा एका आकड्याने बँकांना थोडाफार धीर दिला होता. अशी सगळी ती परिस्थिती. 2024 मध्ये तर काय झालंच नव्हतं. मॉनिटरी पॉलिसी एक्सपेक्ट हॉवेर हायलाइट पॉसिबल ऑफ नो रेट कट्स इन 2024. मी हे सगळं लिहिण्याच्या आधी काही एक्सपर्ट लोकांना ऐकत होतो. काहींचं म्हणणं की 2024च नाही तर 2025च्या सुरुवातीचे काही दिवस पण नकारलं गेलेलं आहे. मग नेमकं नेमकं काय चालू आहे? मग या सगळ्यामध्ये नेमकी हायलाइट काय चालू आहे? विड्रॉल ऑफ अकोमोडेशन जे आहे ते काढून घ्यावं आणि पुरेसे फंड देण्यात यावेत. कारण भारतातल्या बँकांच्या सिस्टीम मध्ये मोठ्या प्रमाणावर नाही म्हणता येणार, कॅश कमी आहे किंवा बँकांना आता भांडवलाची गरज आहे. म्हणून अनेक साऱ्या बँका भांडवलाची उभारणी करतायत, बॉन्डच्या बळावर आणतायत, इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड काढतायत. त्यातलाच काही भाग महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र असेल, युको बँकेसारखे असतील, ते इक्विटी रेज करण्याच्या मागे आहेत. आणि व्याजदर जर हाय असतील तर त्यांना इन्फ्रास्ट्रक्चरच्या बॉन्डच्या आधारे पैसा उभा करण्यामध्ये पण अडथळे येऊ शकतात, असं आपण एक हायलाइट आहे. परंतु आता तरी काय झालेलं नाहीये. ओव्हरऑल असंच अकोमोडेशन सगळं आहे. दोघांनी हा विड्रॉल ऑफ अकोमोडेशन वॉज रिटेन, त्यांचं म्हणणं होतं की काढून घेण्यात यावं. अकोमोडेटिव्ह जे काय आहे ते आता कुठेतरी त्याचा स्टँड आता बदलला जावा. आणि तरी तो बदलला नाही. 4/2 असं ते झालेलं आहे 6 जणांमध्ये. ऑगस्ट महिन्यापासून हे मागच्या 1-2-3 याच्यापासून हे येत आहे. एप्रिल मेच्या आसपास. काळजीची परिस्थिती जरूर आहे. परंतु शक्तिकांत दास त्यांच्या करिअर मधल्या आता शेवटच्या 2 उरलेल्या आहेत. त्यांना जर एक्सटेन्शन मिळालं नाही असं अज्युम केलं तर डिसेंबर आणि ऑक्टोबरच्या भागामध्ये त्यांचे ते 2 असणार आहेत. नेमकं आता पुढे काय होतं, कसं होतं, तेच घटवतात का त्यांचा सक्सेसर घटवतो, या सगळ्याची काळजी आहे. परंतु या आरबीआयच्या पॉलिसीमध्ये इन्कम टॅक्सच्या साठी युपीआयच्या वापराची सीमा जी आधी कमी होती ती आता 1 लाख करण्यात आली आहे.
आणि एक जो दुसरा जो निर्णय आहे ज्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत तो असा आहे की एका बँक अकाउंटवर एकापेक्षा जास्त युपीआय चालतील किंवा एका युपीआयच्या मार्गाचा वापर करून इतरही गोष्टी केल्या जाऊ शकतील. म्हणजे समजा मी माझ्या घरामध्ये आहे, माझ्या घरातल्या दुसऱ्या कोणा व्यक्तीला माझ्या तर्फे जाऊन जर एखादा व्यवहार करायचा असेल तर तो त्या पेमेंट करू शकेल सेम बँक अकाउंट मध्ये दुसऱ्या कोणाची तरी कनेक्शन ऍक्सेप्टेड करून. घरामधल्या कोणा शाळेतल्या मुलांना जर काय फी बी द्यायची असेल तर त्यांच्या आई वडिलांच्या थ्रू हे जाऊ शकतं. ही काळजी करण्याच्या बाबतीमधली असू काळजी नाही म्हणता येणार की हा एक पॉलिसीचा डिसिजन जो झाला तो एक महत्वाचा हायलाइट या पॉलिसी मधला होता. आणि या बाबतीमध्ये अधिक मॅन्डेटरी रिस्ट्रक्चरिंग फॉर एमएसएमई. एमएसएमईच्या बाबतीमध्ये झालं असं आहे की सुप्रीम कोर्ट काहीतरी एक बोलतं, मंत्रालय काहीतरी एक बोलतं, बँका काहीतरी वेगळंच येऊन बोलतात. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने केलं असं की 2015 जो एक फ्रेमवर्क सेटअप केली होती त्याला मान्य करणं भाग आहे की तुम्हाला एनपीए डिक्लेअर करण्याच्या आधी बँकांना काहीतरी एमएसएमईज ना सांगावं लागेल, माहिती द्यावी लागेल की तुमचा जे काय मार्ग आहे तो बरोबर नाहीये, युअर फायनान्शियल सिच्युएशन इज नॉट गुड, यू आर नॉट डुईंग राईट, हे सांगावं लागेल बँकांना. आणि मग त्यांच्यासाठी त्यांना रिस्ट्रक्चरिंग मॅन्डेटरी करावं लागेल. याचा अर्थ मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइज यांच्यासाठी एनपीए करवणं हे आता कठीण झालेलं आहे. परंतु एक दुसरा प्रश्न आता असा पण उद्भवतो की बँकांनी जर एमएसएमईज ना सांगायचं की तुमचं कामकाज योग्य चालू नाहीये तर याचा अर्थ बँकांना तेवढ्या सगळ्या एमएसएमईज कडे लक्ष ठेवावं लागेल. आजपर्यंत बँका काय करत होत्या की बँका फक्त याची काळजी करायच्या की तुमच्याकडून येणारं कर्ज जात आहे का, तुमच्याकडून कर्ज कलेक्ट होतं आहे का, बस बँकांना याच्यापेक्षा अधिक काही नव्हतं. त्याच आधारावर करायचं का त्यांच्या मग नेमकं काय लावायचं असे पण अनेक सारे प्रश्न तयार झालेले आहेत. आणि थोडस याच्यामध्ये अधिक पुढे जाणारी गोष्ट आहे. हे कोण गृहस्थ आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर यांचं नाव जितनराम मांझी, एमएसएमई मिनिस्टर, जजमेंट ऑफर लाईफ लाईन ऑफ स्ट्रगलिंग एमएसएमईज. एमएसएमईच्या बाबतीमध्ये सरकार बऱ्यापैकी प्रमाणात ऍक्टिव्ह आहे. एमएसएमईज ना त्यांच्या ऑर्डर झाल्याच्या पूर्ण झाल्याच्या 90 दिवसात पेमेंट मिळावं वगैरे वगैरे सरकारने भरपूर प्रयत्न केले. आणि हे जे आहेत हे हिंदुस्थानी आवाम मोर्चा असं यांच्या पक्षाचं नाव आहे. बिहारमधून हे खासदार आहेत, निवडून पण येतात, एकमेव त्यांच्या पक्षाचे खासदार असं म्हणता येईल, म्हणून त्यांचा मी फोटो लावला. पुढे जाऊया, काय बातम्या अधिक आहेत. बँक्स टू एक्सपांड लोन ऍक्सेस युझिंग युपीआय अँड एफडी कोलॅट्रल. आतापर्यंत युपीआयचा वापर फक्त पेमेंटसाठी होत होता आणि हळूहळू तो एफडीच्या अगेन्स्ट लोन देण्यासाठी बँका वापरण्याच्या तयारीत बसल्या आहेत. इझी असतं, आजही मिळतं. एफडीच्या आधारे तुम्हाला जो व्याज मिळतं ते बंद करून तुम्हाला कर्ज दिलं जातं. साधारणतः एफडीच्या व्याजाच्या 1%, अर्धा टक्का, पाव टक्का असं काहीतरी फरक आहे. प्रत्येक बँकांच्या साधारणतः वेगळे असतात, मला अंदाज नाही. परंतु एक गोष्ट याच्यामध्ये अशी हायलाइट होते आहे की कदाचित यामुळे युपीआयच्या वरती कुठला तरी पेमेंट लावण्याची एक सुरुवात असू शकते. हळूहळू सुरुवात झाली आहे. एडीआर एमडीआरचं जे काय चार्जेस काही बँकांनी लावलेत, एचडीएफसी बँकेसारख्या काही जणांनी लावले आहेत. फिनटेक सारख्या म्हणजे मला जर रिचार्ज करायचं असेल तर आता आय थिंक गुगल पे काही प्रमाणात लागतो, कारण मला काही स्क्रीनशॉट बघायला मिळाले की वरचे एक दोन रुपये बघायला मिळाले. पेटीएमने लावलं होतं. सो याची एक सुरुवात होऊ शकते असं म्हणायला एक जागा आहे. आणि एनपीसीआय त्या दिशेकडे चाललेलं आहे की बजेटमध्ये जे फेब्रुवारी महिन्याच्या बजेटमध्ये जे आलं होतं ते 3,500 करोड, त्याच्याऐवजी आता अर्ध्याच्याही खालची अमाऊंट येऊन पडली. सो सिस्टीम चालवायला लागतात पैसे, युपीआयच्या बँकिंगच्या इन्फ्रास्ट्रक्चर उभं ठेवायला आणि त्याचे वेल ऑइल्ड ठेवायला पैसे लागतात. ते बजेटमध्ये आलेले नाही आहेत. सो थोड्याफार प्रमाणावर का असेना पैसे लागणार आहेत. वेलकम टू द न्यू एरा. लेट्स गो अहेड. काय पुढची बातमी काय आहे त्याच्याकडे आपण बघणार आहोत. बँक्स ओनली प्रॉफिटेबल बिझनेस.
माझं स्वतःचं व्ह्यू, तुम्हाला ज्यांना वाचायचं असेल ते वाचा, पण माझं स्वतःचं व्ह्यू असं आहे, फायनान्स मिनिस्ट्रीने या 3 कंपन्यांना सांगितलं आहे की नॅशनल इन्शुरन्स, युनायटेड इंडिया इन्शुरन्स आणि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला सांगितलं आहे की तुम्ही फक्त आणि फक्त प्रॉफिटेबल बिझनेस करायचा. म्हणजे नेमकं काय? मोटर इन्शुरन्स सोडून द्यायचा आणि हेल्थ इन्शुरन्स सोडून द्यायचा. काय? अरे शुअर? म्हणजे मी जर यांच्या जागी असतो मी हवेत उडालो असतो की बापरे, आत्ताच्या घडीला देशात सर्वाधिक गतीने वाढणाऱ्या जनरल इन्शुरन्सचे सेगमेंटमध्ये सरकारच्या कंपन्यांनी ऍक्शन घ्यायची नाही, सरकारच्या कंपन्यांनी काहीच करायचं नाही. आर यू रिअली शुअर? मग देशातलं तिसऱ्या नंबरचं सगळ्यात मोठं इन्शुरन्सचा जो बिझनेस आहे तो आहे ऍसेट इन्शुरन्स. घरांची इन्शुरन्स, घरांच्या बाबतीमध्ये लागणाऱ्या आगी, भूकंपाचा होणारा रिस्क, आकाशातून पडणारी वीज किंवा मान्सून मध्ये होणारं ऍक्शन. भारतामध्ये एका अंदाजानुसार फक्त 20% प्रॉपर्टी आहेत ज्या इन्शुअर्ड आहेत. अदर 80% आर नॉन इन्शुअर्ड. आणि जर हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला करायचं नसेल, जर तुम्हाला मोटर इन्शुरन्स करू द्यायचं नसेल, तर माझं असं म्हणणं की मग हे एका अर्थाने प्रायव्हेट सेक्टरला कम्प्लिटली देऊन टाकणं आहे, हँडओव्हर करणं आहे. कारण मला अगदी अगदी मान्य की या 3 कंपन्यांची फारशी योग्य सिच्युएशन नाहीये. माझं अगदी स्पष्ट म्हणणं की यातल्या काही कंपन्यांकडे ऍग्रीकल्चर इन्शुरन्स फारसा तगडा नाहीये, त्यांना देऊन टाका. LIC ला हँडओव्हर करा. LIC ला सांगा की आपण यांचा बिझनेस जो आहे हेल्थ इन्शुरन्सचा तो ताब्यात घ्या, तुम्ही मजा करा. बातमी अशी येते की LIC एका प्रायव्हेट कंपनीला खरेदी करण्यासाठी तयार बसलेली आहे. तर प्रायव्हेट कंपनी कोण असेल? स्टार हेल्थ इन्शुरन्स असू शकते किंवा अजून कोणीतरी असू शकतं. नेमकं कोण विकायला बसलेलं आहे हे हे बघावं लागेल. हे या गोष्टी, कारण बजेटमध्ये यांना 17,450 करोड मिळाले आहेत पब्लिक सेक्टर टेकिंग्सला. आणि ठीक आहे, पण माझं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला तुम्हाला टॉपलाईनची ग्रोथ होते त्याच्याकडे लक्ष न देता फक्त प्रॉफिटच्याकडेच लक्ष द्यायचं असेल, तर मग तुम्हाला मरीन इन्शुरन्स देखील काही प्रमाणात त्रासदायक होऊ शकतो. कारण भविष्यामध्ये ज्या वेळेला मी बघतो त्यावेळेला मला युद्ध चालू असले दिसायला लागतात. भारतासाठीचा जो एक आंतरराष्ट्रीय व्यापार उभा राहतो ना, तो रेड सी मधून येणार आहे. भविष्यात जर तिथे युद्ध येऊन पोहोचलं तर काय गॅरंटी की येणाऱ्या प्रत्येकच जहाजाच्या बाबतीमध्ये डॅमेज काहीतरी केलं जाईल, कोणाचं तरी काहीतरी हरवेल. हे लॉस मेकिंग आहे ना. मग याच्यामध्ये याही बाबतीमध्ये सांगणार का या लोकांना की घेऊन टाका म्हणून? माझं हेच म्हणणं आहे, एक अनालिस्ट म्हणून मी हे बोलायला चाललो आहे की दिस कॅन बी अ गुड डिसिजन. पण ज्या वेळेला देशामध्ये सर्वाधिक गतीने वाढणाऱ्या कोरोनाच्या नंतर, पॅन्डेमिकच्या नंतर सर्वाधिक गतीने वाढणाऱ्या इन्शुरन्सच्या बिझनेसमध्ये सरकारच्या 3 इन्शुरन्स कंपन्यांनी काम करायचं नाही. का? तर ते प्रॉफिट कमवत नाहीत म्हणून. इज नॉट राईट. तुम्ही बिझनेस कराल त्याच वेळेला तुम्हाला प्रॉफिट होईल. ज्यावेळेला ती ग्रोथ होते आहे, ज्यावेळेला तुम्ही या बिझनेसमध्ये सर्वाधिक सक्षमपणे उभे राहणारे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग उभे कराल त्याच वेळेला त्यांना प्रॉफिट दिसेल. तुम्ही असं शकू शकला असतात की तू एक काम कर, तुझ्यात थोडीशी जास्त ताकद आहे, तू एक काम कर, तू हेल्थ इन्शुरन्सचं काम कर. पब्लिक सेक्टर हेल्थ इन्शुरन्स स्पेशालिस्ट करू शकले असते. पब्लिक सेक्टर ऑटो इन्शुरन्स स्पेशालिस्ट दिस हे पण होऊ शकलं असतं, पण ते व्हायला तयार नाहीये. काय मला नाही माहिती. चलूया पुढच्या बातमीकडे चलूया. अजून काय बातम्या आहेत आपण बघूया. सेबी टायटन्स नोज फॉर ऑन फ्रंट रनिंग मॅन्डेट्स AMCs टू सेटअप सर्वेलन्स सिस्टीम. ऍक्सिस बँक झालं आणि क्वांट म्युच्युअल फंडाच्या बाबतीमध्ये हे सगळं सगळं झालं. त्याच्यामुळे काही प्रमाणात त्याच्या काळज्या सुरू झाल्या. बाईंची ऍक्शन आली. थप्पडबाज जोरात इनडायरेक्टली. जबाबदारी अशी दिली आहे की एक सर्वेलन्स सिस्टीम, एक मेकॅनिझम तुम्हाला सेटअप करावं लागेल. हे मान्य करणार की मान्य करणार नाही म्हणता येणार की एक तुम्हाला सर्वेलन्स करावा लागेल की तुमच्याकडची माणसं नेमकी काय करतायत. तुम्हाला एक फायरवॉल सेटअप करावा लागेल. तुमची माणसं, तुमची फंड मॅनेजर्स असतील ते स्वतःच्या याच्यामध्ये करतायत का, इतर कोणाला प्रॉफिट देतायत का,
या सगळ्याकडे लक्ष ठेवणं एक सिस्टीम ठेवावी लागेल आणि एमडी आणि सीईओ त्या कंपन्यांच्या याच्यामध्ये त्यांना एक लक्ष ठेवणारे व्यक्ती म्हणून ठेवावं लागेल. बेटर आहे, पण अनेक साऱ्या बाबतीमध्ये त्या एमडी आणि सीईओ ची पर्सनल जबाबदारी नेमकी कुठं कुठं करायची, काय काय करायची. सर्वेलन्स सिस्टीम ही आज म्हणजे किती जण तयार करतील हा एक मॅटर आहेच. ठीक आहे, मला याच्यावर आधी काही बोलायचं नाही, पुढच्या बातमीकडे जाऊया. सर्वेलन्स सिस्टीम तर कायमच हवी असते. सेबी प्रपोज युनिफॉर्म टाइमलाईन फॉर बोनस शेअर क्रेडिटिंग. एकदम साध्या भाषेमध्ये जर याला सांगायचं असेल तर हे साधारण असं असतं की समजा एका कंपनीने बोनस शेअर जाहीर केले, जे आता रिसेंटली एचपीसीएलनी केले होते, बीपीसीएलनी केले होते, आय थिंक ऑइल इंडियानी पण केले होते. झालं असं की काही ठराविक लोकांना ते त्या दिवशी मिळाले, काही जणांना ते 4-5 दिवसांनी मिळाले. ते एक ठराविक दिवस नाही आला आणि त्याच्यामुळे असे शेअर हे भले लिस्ट झाले असतील, पण काहींच्या अकाउंटमध्ये ते ट्रेड करण्यासाठी अवेलेबल होते, काहींना ट्रेड करायला अवेलेबल नव्हते. सेबीचं असं म्हणणं आहे की ते सगळ्याच्या सगळ्या लोकांना एका ठराविक दिवशी ट्रेड करायला अवेलेबल असले पाहिजेत. दॅट्स इट. आणि यासाठी सेबीचे हे प्रयत्न चालू आहेत. असं मी म्हणलं तरी ते काय चुकीचं असू नये. बार्स पी नोट्स फॉर डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग. माधवी बुच यांनी अजून एक थप्पड मारलेली आहे डेरिव्हेटिव्ह ट्रेडला, की चुपचाप बंद करायचं. प्रॉमिसरी नोट्स जे आहेत ते डेरिव्हेटिव्हच्या बाजारातून आपका और हमारा साथ यही तक था, अब हम चलते हैं, आम्ही जातो आमच्या गावा म्हणायला आता ते तयार होतील. आणि मॅटर अगदी साधा आहे की प्रॉमिसरी नोट्स या फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स कडून किंवा एफपीआय कडून होतात, पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स. ते त्यांच्या असलेल्या इन्व्हेस्टर्सना सांगतात की तुम्ही आम्हाला भविष्यात देणार असाल तर आम्ही आत्ता करतो. त्या नोटच्या बळावर ते होतं. आणि डेरिव्हेटिव्ह सारखा मोठा रिस्की ट्रेड अशा याच्यावर नाही घेता येत ना. त्यामुळे एका अर्थाने आता सेबी ही फॉरेन मध्ये बसलेल्या इन्व्हेस्टर्सच्या पण बेटरमेंटसाठी काम करते आहे असं लक्षात घेऊन माधवी बुच यांच्यासाठी टाळ्या वाजवा अशा परिस्थिती आहे. काय करावं म्हणजे बातमी कशी आहे, चला पुढच्या बातमीकडे जाऊया. फिनटेक पर्सनल लोन साइज श्रिंक ॲज युथ बॉरोइंग सोर्स. मॅटर असं झालेलं आहे की आतापर्यंत जे मोठ्या प्रमाणावर होतं. दुसरा पॉइंट, अकॉर्डिंग टू इंडस्ट्री रिपोर्ट्स मोर दॅन 59% of the total loans given out by fintech were to individuals below the age of 35. फिनटेकच्या लोकांनी दिलेली जी लोन होती, पर्सनल लोनचा एक मोठा भाग तो होता मोठ्या प्रमाणावर 35 वर्षापेक्षा कमी. किती सेव्हिंग असेल, काय उत्पन्न असेल, किती असेल, आणि तसं तिकीट साईज पण मागच्या काही दिवसांमध्ये पडत चाललेली आहे, 10,000च्या खालती येऊन पडलेली आहे. आणि याचा एक खूप मोठा भाग हा बाय नाऊ पे लेटरचा असतो. एक अनालिसिस असंही करता येईल की बाय नाऊ पे लेटरच्या बाबतीमध्ये, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ओलाने एक सर्व्हिस केली होती, झोमॅटोने काही प्रमाणात दिली होती, आय थिंक फोन पेने पण दिली होती, किंवा या सगळ्यांनी दिल्या होत्या. याला कर्ज म्हणण्यापेक्षा शॉर्ट पेमेंट सर्व्हिस, याला एक गॅप पेमेंट, गॅप फंडिंग टाईप काहीतरी म्हणता येईल, ही होती. पण आता शक्तिकांत दास यांना पर्सनल लोन या सगळ्या बाबतीमध्ये काळजी दिसून राहिली आणि ती काही प्रमाणात असली पण पाहिजे. याच्या अगेन्स्ट ऍक्शन घेतली गेली आणि त्याचा परिणाम दिसायला लागला. while the decline average loan size might raise concerns about the profitability of fintech lenders, the surge in young borrowers indicates a growing market opportunity. By catering to the needs of this demographic, fintech companies can build a loyal customer base and foster long-term relationships. आणि म्हणून अनेकांची काळजी आता अशी चालू आहे की हे जर असेल, ही जर रियालिटी असेल, तर इन फ्युचर फिनटेकच्या बाजारामधून पुढचे एनपीए येऊ शकतील का, असं एक काळजी करण्याची गरज जी तयार होते आहे ती इथे तयार होते आहे. म्हणून माझ्या याच्यामधला जे हेडिंग होता तो ते होतं. चलूया शेवटच्या भागाकडे आपण येतोय. इंडायसेस सेन्सेक्स अँड निफ्टी. हा असं झालं की सेन्सेक्स आणि निफ्टी आठवड्याभराच्या भरपूर साऱ्या पडझडीनंतर देखील बऱ्यापैकी फ्लॅट राहिले. 79,705.91 वर सेन्सेक्स बंद झाला, फ्लॅटच. निफ्टी 0.5% वाढीने बंद 367.50 ने.
त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये निफ्टी बँक बंद झाला 50,484.50 फ्लॅटच बंद झाला. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस पाव टक्क्यापेक्षा थोडीशी वर्षी वाढ घेऊन 22,983 वर निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस बंद झाला. त्यानंतर S&P BSE मिड कॅप 47,192.27 ने बंद झाला, 1% वाढ घेऊन. S&P BSE स्मॉल कॅप बंद झाला पाव टक्क्याची वाढ घेऊन 53,614 मध्ये. आणि अमेरिकेचे इंडेक्सेस शेवटचं वृत्त हाती आलं त्यावेळेला 5,334.44 वर काम करत होता 3% वाढीसह. 40,000च्या आसपास 39,433.42 2% वाढीसह डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ऍव्हरेज काम करत होता. आणि अमेरिकेचे इंडेक्सेस नॅसडॅक कंपोजिट 16,742.09 3% वाढीने तेही काम करत होते. युरोपचे बाजार 17,722.88 3.25% आसपास जर्मन मार्केट वरती होते. थोड्याफार प्रमाणात चांगले रिझल्ट त्यांच्याकडे आले आणि म्हणून बाजार वरती होते त्यांच्याकडचे. फ्रेंच बाजार कॅक 40 7,269.71 3.25% आसपासची वाढ त्यांनी पण दाखवली. आणि त्याच्यानंतर फुटसी ब्रिटिश मार्केट्स 1% आसपासची नाही म्हणता येणार पण ते फ्लॅटच झाले होते. 8,168.10 इतक्या अंशावर ते बंद झाले होते. त्याच्यानंतर ऑइल $80 सगळेजण खालती होते असं म्हणू शकतो. 76.70 पर बॅरल WTI क्रूड मिळत होतं. ब्रेंट क्रूड मिळत होतं $78.26 पर बॅरलला. आणि त्याच्यानंतर सोनं 69,930 देऊन 10 ग्रॅम सोनं मिळत होतं. 1 किलो चांदी खरेदी करायला 80,790 द्यावे लागत होते. या होत्या या आठवड्याच्या बातम्या. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत